नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पीक कर्ज घेणार असाल किंवा यावर्षी घेतलेलं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं फार गरजेचं आहे. कारण आता पीक कर्जावर 1 रुपयाही मुद्रांक शुल्क नाही. थेट 600 रुपयांची बचत होणार आहे. हे कधीपासून, कोणाला लागू होणार आहे आणि कर्ज कसं घ्यायचं, सगळं आज या व्हिडिओमध्ये पाहूयात. मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. शेती पीक कर्जासाठी लागणारं मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केलं जाणार आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू झाला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. चला तर मग सविस्तर माहिती पाहूया. मित्रांनो, पीक कर्ज म्हणजे काय? तर बियाणे घ्यायला, खते, औषधे घ्यायला, मजुरी द्यायला, शेतीचा रोजचा खर्च भागवायला बँक किंवा सहकारी संस्थांकडून अल्पमुदतीसाठी मिळणार कर्ज म्हणजे पीक कर्ज. हे कर्ज उत्पादन आल्यानंतर साधारणपणे एकाच हप्त्यात फेडायचं असतं. आता मुख्य मुद्दा असा की याआधी काय होतं, प्रत्येक 1 लाख रुपयामध्ये 0.3% मुद्रांक शुल्क असायचा. म्हणजे 2 लाख रुपयांच्या कर्जासाठी जवळपास 600 रुपये फक्त कागदपत्रांसाठी लागायचे. तर आता काय बदल झाला? 2 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जावर 1ही रुपया मुद्रांक शुल्क नाही. करार, गहाणखत, हमीपत्र, घोषणापत्र सगळं आता फ्री होणार आहे. थोडक्यात म्हणजे आधी 2 लाख कर्ज घ्यायला 600 रुपये खर्च यायचा आणि आता 2 लाख कर्ज घ्यायला 0 रुपये खर्च. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची थेट 600 रुपयाची बचत होणार आहे आणि ही बचत राज्यभरात लाखो शेतकऱ्यांसाठी होणार आहे. आता व्याजदर समजून घेऊया. साधारणपणे पीक कर्जावर व्याजदर 7% असते. पण जर तुम्ही वेळेवर कर्ज फेडलं, नियम पाळले तर केंद्र आणि राज्य सरकारच्या सवलतीमुळे प्रत्यक्षात व्याजदर आणखी कमी होतो. यालाच म्हणतात इंटरेस्ट सबव्हेन्शन स्कीम. पीक कर्ज कुठून मिळते ते आपण पाहूयात. 1. सेवा सहकारी बँक, 2. जिल्हा मध्यवर्ती बँक, 3. राष्ट्रीयकृत बँका आणि काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेही कर्ज मंजुरी मिळते. उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यातल्या सारखे काही ठिकाणी. अट एकच, बँकेत खाते असणं आवश्यक आहे. कर्ज घेताना काही काही कागदपत्रे लागतात ती पाहूयात. 1. अर्ज, 2. पासपोर्ट टाईप फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, 7/12 आणि 8 उतारा. कोणती पिके घेणार त्याची माहिती. एवढंच, आता वेगळा खर्च नाहीत. या निर्णयाचा सगळ्यात जास्त फायदा अल्पभूधारक शेतकरी, मध्यम शेतकरी यांना होणार आहे. कारण कर्ज प्रक्रिया स्वस्त, कागदपत्रांचा खर्च अत्यंत कमी, कर्ज घेण्याचं धाडस वाढेल, शेतीसाठी वेळेवर पैसा मिळेल. शेतकरी संघटनांनाही या निर्णयाचे स्वागत केलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हा निर्णय 2 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जासाठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. सर्व बँका आणि सहकारी संस्थांना बंधनकारक आहे. शेतकरी बांधवांनो, ही माहिती फक्त तुमच्यासाठीच नाही तर शेजाऱ्यांनाही पाठवा, गावच्या ग्रुपमध्ये शेअर करा. कारण माहिती मिळाली म्हणजे योजनेचा फायदा घेता येतो. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा. अशाच शेतकरी आणि योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.